आजची अशी भन्नाट अशा बिझनेस आयडिया मी आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहे। शेतकरी बांधवांनी जो आपला जोडधंदा आहे तो कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो आणि शेतीला पूरक असे जोडधंदे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आणि निश्चितच काहीतरी हटके करण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहे। जे आपला दुग्ध व्यवसाय, शेळी पालन या गोष्टी तर सगळेच जण करतात, त्याच्या व्यतिरिक्त समोर जाऊन आपले शेतकरी बांधव काय आणखी नवीन प्रयोग करू शकतात याच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। पहिला जो बिझनेस आहे तो म्हणजे मशरूम शेती। मशरूम शेती ही निश्चितच प्रॉफिटेबल असा बिझनेस आहे आणि अगदी आपल्या घराच्या भोवतालच्या जागेमध्ये सुद्धा आपण हा बिझनेस करू शकतो। थोड्याफार जागेमध्ये आपण हा बिझनेस करू शकतो। अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण हा बिझनेस करू शकतो। त्याच्यासाठी सिंपल असं आपल्याला फक्त त्याचं थोडंसं जे आहे कृषी विज्ञान केंद्राजवळचं जे आहे त्या ठिकाणी जाऊन थोडंसे आपण त्यांच्याकडून माहिती कलेक्ट करू आणि कॅल्शियम कार्बोनेट, गहू याच्या माध्यमातून आपल्याला मशरूमचं बियाणं घरच्या घरी आपण तयार करू शकतो आणि आपल्याला ते तयार करून अत्यंत असं चांगल्या पद्धतीनं आपलं मशरूम उगवून व्हिडिओमध्ये जे पाहत आहे त्या पद्धतीने आपल्याला हा बिझनेस करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण हा बिझनेस डेव्हलप करू शकतो। आणि आपल्या जवळचाच ब्रँड आहे विठ्ठल मशरूम। आज 2 ते 3 जिल्ह्यामध्ये विठ्ठल मशरूम प्रत्येकाला आपल्या मशरूमाची चव ही देत आहे। अशाच पद्धतीने खूप असा बेस्ट असा बिझनेस हा मशरूमचा आहे। आपल्या शेतकरी बांधवांनी या व्यवसायाचा निश्चितच हा विचार करावा। दुसरा म्हणजे फुलशेती। फुलशेती म्हटलं की आपल्या शेतकऱ्यांच्या नजरेत फक्त एकच फुल येते, तो म्हणजे झेंडू। बस झेंडूच करा, झेंडू झेंडू झेंडू। झेंडू व्यतिरिक्त मागच्या वर्षी आपण पाहतो की किती आपले शेतकरी बांधव बेहाल झाले झेंडूमुळे। पण माझी अशी आपल्या शेतकऱ्यांना अशी नम्र विनंती आहे की झेंडूच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर असे फुलं आहेत की ज्याचा मार्केटमध्ये आपण त्या फुलांचा 100% कोणत्याही सीझन मध्ये भाव असतो। अशा फुलांकडे आपण वळायला पाहिजे। त्याच्यामधलं पहिलं उदाहरण म्हणजे गुलाब। गुलाब हा निश्चितच कोणत्याही सीझन मध्ये आपल्याला चांगले रेट देणारं असं फूल आहे। दुसरं म्हणजे मोगरा। मोगरा फूल, मोगऱ्याचं सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळात आपल्याला मोगरा हा आपल्याला चांगला भाव देणारा असं फूल आहे। फक्त झेंडू झेंडू न करता गुलाब, मोगरा, जलबेरा आणि असे बरेचसे 2-3 व्हेरायटी आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण फुल शेती ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो। आणि निश्चितच आपल्या शेतीला सोयाबीन, कपास, ज्वारी या सगळ्याला ऑप्शन म्हणून हा एक चांगला असा उत्तम असा 2 गुंठ्यावर 4 गुंठ्यावर तुम्ही हा प्रयोग करा आणि निश्चितच याच्या माध्यमातून चांगलं असं फळ आपल्याला मिळणार आहे। तिसरा म्हणजे की जे आपले गाई म्हशी खरेदी आणि विक्री हा अत्यंत 0 बजेटमध्ये चालू करू शकतो आपण, असा हा बिझनेस आहे। निश्चितच बरेचसे जे लोक आहे त्यांना गाई म्हशी घेण्यासाठी त्यांच्याकडे सुविधा नसते, पण आपण एखादी म्हैस घेऊन त्याच्यावर 5-10 हजार रुपये जोडून किंवा काही त्याचे 4 महिने संगोपन करून जेव्हा ती ज्यावेळेस ते दुधाच्या काळामध्ये आपण ते विकू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपण या बिझनेसच्या माध्यमातून सुद्धा आपले शेतकरी बांधव हजारो लाखो रुपये कमवू शकतात। गाई म्हशी बैल घेणे विकणे आणि याच्यामध्ये आपले जे काही मार्जिन ठेवून 2 पार्टनरना जोडून या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो। अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये ही बिझनेस आयडिया मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। बिझनेस आयडिया सिंपल आहेत, आपण ज्या रोजच्या व्यवहारातल्या आहे, बघण्यातल्या आहे, पण आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो। पण या उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा आपण हजारो रुपये कमवू शकतो। आणि त्याच्यानंतरची बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे नर्सरी। नर्सरी हा बिझनेस असा आहे की खूप कमी प्रमाणामध्ये आपल्या शेतीला पूरक जोड व्यवसाय हा नर्सरीचा आहे। आपण तसं सुद्धा राखण्यासाठी हे म्हणजे शेतामध्ये हे घर सोडून राहतो, पण त्याच्यासोबतच शेतीच्या राखणाबरोबर आपण जर थोड्याफार प्रमाणात आता काही एक फॉर एक्झाम्पल एक मनी प्लांट आहे। मनी प्लांटचं एवढं मोठा सेल, प्रचंड सेल हे मेट्रो सिटीमध्ये आणि वेगवेगळ्या शहराच्या ठिकाणी मनी प्लांटचा भयानक असा सेल आहे। आपण मनी प्लांटचं थोडंसं जरी प्लांटेशन केलं आणि त्याच्या माध्यमातून आपण हजारो रुपये
या नर्सरीच्या माध्यमातून कमवू शकतो। त्याच्या व्यतिरिक्त आपल्या शेतकरी बांधवासाठी वेगवेगळे जे फळझाड आहे, पपई झालं, त्याच्यानंतर वेगवेगळे जे फळ आहे ते फळाचं सुद्धा आपण जे आहे प्लांटेशन करून रोप, चांगल्या पद्धतीचे रोप, चांगल्या क्वालिटीचे रोप, चांगलं कुठलीही शेतकऱ्यांसोबत फसवेगिरी न करता त्यांना उत्तम प्रकारे असं आपण रोप देऊ शकतो। छोट्या मोठ्या भाजीपाल्याचे सुद्धा रोप आज शेतकरी हे डायरेक्टच विकत घेत आहेत। गोबी या माध्यमातून सुद्धा आपल्याला 25-30% मार्जिन राहते आणि शेतकऱ्यांना सुद्धा आपण चांगल्या प्रकारे शेतकऱ्याची सुद्धा सेवा या व्यवसायाच्या माध्यमातून आपण करू शकतो। असे कितीतरी बिझनेस आहेत की जे आपण करू शकतो। त्याच्यानंतरचा बिझनेस आहे गुळ बनवणे। गुळ बनवणे, गुळाचे कारखाने आपण जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेलो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक 5-6 किलोमीटर मागे आपल्याला गुळाचा कारखाना दिसते। पण आपला बराचसा भाग जो आहे महाराष्ट्रातला त्या ठिकाणी हे दिसत नाही। पण गुळाचा सुद्धा अत्यंत असं म्हणजे आपण सहजरित्या हा बिझनेस करू शकतो आणि मार्केटमध्ये 365 दिवस या गुळाला डिमांड राहणार आहे आणि या माध्यमातून आपण आपला एखादा ब्रँड उभा करून गुळ आपण सहज हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण देऊ शकतो। त्यानंतरचा बिझनेस आहे कुक्कुटपालन। कुक्कुटपालन तुम्हाला वाटत असेल की हे तर सामान्य आहे, पण कुक्कुटपालनामध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत। पहिलं कुक्कुटपालन म्हणजे जे आपण बॉयलर कोंबडी जे आहे ते बॉयलर कोंबडीचं जे पालन करतो तो एक प्रकार आहे। दुसरं म्हणजे की आपण अंड्याचा व्यवसाय करू शकतो। वेगवेगळे जे आहे त्याचे अंडे घेऊन अंड्याचा आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसायामध्ये अत्यंत बेस्ट असा ऑप्शन आपल्याला आहे, कारण की 365 दिवस अंड्याचा सेल आहे। आणि त्यानंतर जे आहे आपलं गावरान कोंबडी, कडकनाथ कोंबडी, या कोंबडीचे जे आहे ती प्रचंड असा सेल आणि प्रचंड असा मोठा बिझनेस या कोंबडीच्या माध्यमातून आपण बनवू शकतो। त्यानंतरचा सगळ्यात खतरनाक, 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही, 1 रुपयाचीही आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं काम नाही। आपण या बिझनेसच्या माध्यमातून लाखो रुपये कमवणारे लोक आज मी बघत आहे, ते म्हणजे भाजीपाला दलाली। भाजीपाला दलालीमध्ये कितीतरी मार्जिन आहे, 10%, 15% दलाली हे लोक हे शेतकऱ्याकडून घेतात। त्याच प्रकारे आपण आपला शेतकरी आपला भाऊ आहे, शेतकऱ्याचं कुठेही नुकसान न होऊ देता आपण हा दलालीचा जो आहे व्यवसाय आपण करू शकतो। त्यामध्ये 10 ते 15% दलाली आणि काही समजा मोठ्या मार्केटला जे काही लोक माल पाठवतात तर त्यांच्याकडून सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आपलं 25-30% मार्जिन हे आपल्याला या उद्योगाच्या माध्यमातून मिळू शकते। असे कितीतरी उद्योग आहेत की जे शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून हे चालू करायला पाहिजे। त्यानंतर आहे मधुमक्षिका पालन। मधुमक्षिका पालन हे आपल्याला सर्वात दुर्लक्षित शेतकऱ्यांकडून हा व्यवसाय आहे, पण मी तुम्हाला सांगतो या व्यवसायामध्ये कुठलीही कॉम्पिटिशन नाही आहे। पण आपण लाखो रुपये या बिझनेसच्या माध्यमातून, या व्यवसायाच्या माध्यमातून करू शकतो सहजरित्या। आपल्याला गव्हर्नमेंट सुद्धा या व्यवसायासाठी अनुदान देत आहे। आपलं जे काही शासनाचं या व्यवसायासाठी पूर्ण सपोर्ट हे आपल्या शेतकऱ्यांना आहे। बऱ्याचशा ठिकाणी सबसिडी सुद्धा या व्यवसायाला मिळत आहे। शेतकऱ्यांनी निश्चितच आपल्या शेतीला पूरक म्हणून या व्यवसायाकडे बघणे हे काही वाईट असं नाही आहे। त्यानंतर पापड व्यवसाय हा अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण चालू करू शकतो। आपलं जे मूग पापड, उडीद पापड याच्या व्यतिरिक्तही असे कितीतरी पापड आहे की जे मार्केटमध्ये लोक ओरडून मागत आहे, आम्हाला नागली पापड द्या, खिचे पापड द्या। वेगवेगळे जे पापडच्या पद्धती आहे त्या पद्धतीनुसार आपण पापड तयार करून 200 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये हे अत्यंत म्हणजे जबरदस्त असा सेल आपल्याला या पापड उद्योगातून आपल्याला मिळू शकते आणि घरच्या घरी आपण हा बिझनेस करू शकतो। आणि 100% मी तुम्हाला सांगतो याच्यामधला कोणताही बिझनेस तुम्ही जर उचलला तर निश्चितच आपलं भविष्य हे उचलायला वेळ लागणार नाही। आणि वी मेक बिझनेस विथ शिवाजी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नवनवीन बिझनेस आयडिया हे दररोज घेऊन येणार आहे। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा।